नाही जमत नाही. चक्क फळांवरती उपवास केलेला आहे मी. फक्त फळं खाल्ली. चांगली गोष्ट आहे. मी म्हणून दाखवता चपट्या बट्ट्या फास्ट मध्ये म्हण. चपट्या बट्ट्या कठीण. आम्ही दोघांनी तेच केलं पहिले. चपट्या बट्ट्या म्हणलं सोनू आल्यावर त्याला विचारून त्याला म्हणालो. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन लुंगे. तर कसे आहात तुम्ही? मजेतच असाल. आणि आपला 2 दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही. त्याच्या आधीच्या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स आलेला आपला. तर आजचा विषय असा आहे की श्रुती बघा काय बनवते आज स्पेशल. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवारी श्रुतीला उपवास होता. बाई डाळबट्ट्या तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगायला. डाळबट्ट्याच म्हणत असेल ना. महाराष्ट्राच्या बाहेर थोडी काय म्हणते, महाराष्ट्रामध्ये थोडी काय म्हणते. महाराष्ट्रातली कोणी डाळबाटी म्हणतात. आमच्या तिकडं विदर्भात काय म्हणते याला, काहीतरी फापड्या का काहीतरी म्हणते बाई. काही नको बाप्पा. विदर्भात काहीतरी म्हणते, मला आठवत नाही आता. मी किती दिवस झाले गेले नाही. तर मस्त असं श्रुतीनं आता आज डाळबट्ट्याचा बेत बनवणार आहे. बिट्ट्या बाफड्या काय म्हणते? बाफड्या. तू का बाफडी पागल झाली का? तू बाफड्या म्हणे. अरे खरंच ना, ते बाफड्याच म्हणते त्याला. माझे बाबा स्वतः करतात ना, आचारी ते तिकडे बाफड्याच म्हणतात. म्हणजे आता 10 वाजून स्वयंपाकाला आहे ना, म्हणजे आता उशीर होईल थोडा. 8 वाजता आलेले लवकर. तुम्हाला मी सामान सांगितलं होतं. परत तुला हाय कर. फ्लाइंग किशी कर. हा काय खायला लागला तू? चिवडा खातो. फ्लाइंग किशी दे. हांबा आणली आपण नवीन आज. हांबा जेजे पप्पा आणले ना आपण. जेजे पप्पा. तर हे बघा आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता. श्रुतीनं पूजा केली आणि मी एक महादेवाची आज पिंड लिंग घेऊन आलो. हे पण नंदी आणलेला छान असा मस्त. कारण की नव्हतंच तसं नाही गरम चट्टापासून. हा जे बाप्पा आहे ना, तू जे बाप्पा कर. असं खाली डोकं टेकून कर. हा उठा झाला. तर मस्त असं आज हे आणलेलं आहे. आणि उद्या नागपंचमी. श्रुती आज काय करणार मग श्रुती नागपंचमीचं? मेहंदी काढायची की नाही? मग बघू आता. नाही मेहंदी काढत लागेल. बघू तरी दाखवू तरी सगळ्यांना कशी तुला मेहंदी काढवता. आणि हो श्रुतीचं पार्लर झालेलं आहे बरं. श्रुतीचं पार्लर पूर्ण कम्प्लीट झालं आहे. श्रुतीचं पार्लर पण होतं लग्नाआधी, पण आता नाही आहे कारण की आम्ही टाकलेलं नाही इकडं. तर असा काही विषय. श्रुतीला पार्लरचं सगळं येतं. सगळं म्हणजे आता विसरत चालले कारण की गॅप. तर मग काढणार का मग आज? याचं काय करू? काय ते टाकायचं होतं. काय ते? सकाळची उरलेली कणिक. काय करते मग तिचं आता? वरसाठी पोळी टाक मग एखादी. तशी खाईन तो भेटते म्हणा. नाही तर काय बट्ट्या खातो म्हणा. फळं संपले का आणलेली सगळी? नाही सकाळी साठी फळं घेऊन आलतो. कारण की काल मम्मीला कॉल केला तर मम्मी म्हणे शब्दांना खाणं चांगलं नसतं. म्हणजे आम्हाला पण नव्हतं खावं वाटत, पण आता काय मजबुरीने खावं लागलं. पण आता आज फळं घेऊन आलो सकाळी. आणि पसारा दिसत असेल तर श्रुतीचा आता चालू आहे स्वयंपाक, त्यामुळे पसारा दिसेल तुम्हाला. याच्यात काय डाळ आहे का? तर छान अशी मस्त तडकदार एकदम तिखट मस्त अशी डाळ बनवू. डाळबट्ट्याचं वेदी म्हणलं मला आवडतं डाळबट्ट्या. आणि इकडे वरच चालू आहे आता फोन बघणं आणि चिवडा खाणं. आहे ना वरात? काय बघायला हंबा? तर असा काही विषय आहे आता. आणि तू महादेवाला गेली मग आज? महादेवाला गेली तिकडे जाऊन आलो आम्ही. महादेवाला जाऊन आलो. ते छान मंदिर आहे तिथं. दर सोमवारी छान कार्यक्रम होते तिथं. हो का? लय मोठी गर्दी होती आज. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणल्यावर गर्दीच असणार. गर्दी होती तरी उशिरा गेलो तरी ती गर्दी होती. तिकडनं आलो. आणि आज मी म्हणजे असं चक्क फळांवरती उपवास केलेला आहे मी. फक्त फळं खाल्ली. चांगली गोष्ट आहे. मी केला असता पण मी आता श्रावण महिन्यातले शनिवार करतो म्हणलं. श्रुती तू म्हणलं श्रावण सोमवार कर, म्हणजे आमच्या दोघांतून पण होऊन जाईल. काही नाही सगळं याच्यासाठी चालू आहे. सगळं वरातसाठी आहे ना? वरात
सगळं तुझ्यासाठी आहे ना. हे काय 2 केळं उरले माझ्यासोबत, त्यांनी पण केळं खाल्ले आणि डाळिंब जसेचे तसे पेरू खाल्ले मी 2. डाळिंब कोण नाही दिलं मग वरातला? डाळिंब नाही खायला लागला तो. नाही खायला लागला? काऊन पिल्ली? एक सोडलं होतं मी. डाळिंब काऊन नाही खाल्ली तू? तुला नाही आवडत? डाळिंब खातच नाहीये ते. काय खायचं मग? हे पहा त्याला पहा काय आवडतं. काय हे खाय ना. बनाना आवडतो तुला? काय पाहिजे? बनाना. बनाना डोक्याला लागण वरती लागण आहे दम्माने. हे बघा सोलतो ते हाताने. सोलायचं पण येत त्याला. सोलतो मस्त खातो. हे काढ ना. हे तुम्ही अशी थांब. काढ आता. मस्त असं काढून तो खातो पण. आणि चांगलं आहे केळ खाल्लेलं, पण पावसा पाण्यात नाही खायला पाहिजे. पण जाऊ दे आता, ते तेवढंच पोट साफ राहतं मुलाचं, त्यामुळे आम्ही देतो त्याला. तर श्रुती आता तुला समजा 10 वाजणारच आहे. मग स्वयंपाकाला 10 वाजणारच आहे. आता ते होण्यावर आहे, वाजणारच आहे. कारण की तुमचं काय चाललंय इथं, मला भूक लागली, डोकं दुखतंय ना माझं. तुमचं काय, तुम्ही मस्त बसून राहाल. लाडू आणले तू खाल्ला का? तू लाडू खाल्ला? राजगुराचा लाडू आणला होता तुला? 1 घास खाल्ला. राजगुऱ्याचा लाडू नाही जिरला आणि माझ्या बायकोने उपास धरला. नुसतं खाय बा एवढं आहे. राजगिराचा लाडू आता आणला तुम्ही दिवस. पण हे तर होतं ना दिवसभर. म्हणे उपास धरला. राजगुऱ्याचा लाडू नाही जिरला आणि माझ्या बायकोने उपास धरला. आणि ते हे खाण्यामध्ये लय फरक आहे. उसळ खाण्यामध्ये. तोडून द्या त्याला. तोडून द्या. छोटावाला इकडे देऊन टाका आणि मग मोठावाला घेऊन ठेवा. आहे का? मी काय म्हणलं, छोटा पीस इकडे देऊन टाकतो मोठा तोडतोच कशाला हेच कळत नाही मला. एवढं दखत नाही ना, मी सांगितलं ते उष्ट होतं ना. छान आहे का? कसं आहे? आवडतं तुला? हे बघ मम्माला दिसती ना. तू बी दिसतो याच्यात. समोरचा लावू? अरे याड्या तू दिसतो याच्यात. मागून असा मागचा कॅमेरा लावलेला तू दिसतो याच्यात. लई हुशार होत चाललाय बरं दिवसांदिवस वर. तर असं काय आजचा बेद आहे. बघूया आता किती वेळ लागतो किती वेळ श्रुतीला. आणि राहिला श्रुतीच्या जॉबचा विषय, तर त्यांचा आजच कॉल आला की उद्या मीटिंग आहे. आता बघूया सकाळी 10 वाजता मीटिंग ठेवलेली त्यांना, आणि उद्याच कळणार जॉबचा कन्फर्म आहे का नाही. कारण की ट्रेनिंगला गेली होती पण ते सगळं ठीक आहे. पण यांचं हा जॉब जरा वेगळा आहे, त्यामुळे आता बघू आता काय होतं काय नाही. उद्या कळणारच आहे. तर श्रुती उद्या किती वाजताची मीटिंग आहे? 10. तर आता लवकर झोपावं लागेल मग तुला, मला नाही. आणि झूमवरती त्यांची मीटिंग असते, तर बघू आता काय होतं काय नाही पुढं. तर चला आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट 10 वाजता झाल्यानंतर. डायरेक्ट 10 वाजता दाखवतो तुम्हाला श्रुतीने केलं. तरी बघा श्रुतीने 10 वाजता केला, पण वरातला नाही खायचं. वरातला नुसतं डाळ बट्टी खायची, डाळ खायची नाही. तसं त्याला म्हणलं आज मी खाऊ घालतो तुला, नाही ऐकत. हे पा काय रे, फक्त बट्टी खायची तुला. आणि तुम्हाला वाटतं का मित्रांनो हे बट्टे आहे म्हणून? एवढं चपट्या बट्टे म्हण बरं. चपट्या बट्टे म्हण बरं भाषणामध्ये. हे बघा, पण हे काय आहे असं चपट्या बट्ट्या नाहीये त्या. ते नाही का म्हणजे असं कडक आणि क्रिस्पी व्हावं म्हणून मी त्याचे बारीक बारीक चपट्या केल्या. ठीक आहे, तर मस्त टेस्ट झालेली श्रुती, मला आवडले. फक्त डाळ कशी आली ती बघावं लागेल. हा वर तिकडं बट्ट्या खायला लागला बघा. इथं डाळ बट्ट्या सोडून नुसतं बट्ट्या खायचे. त्याला थंड होऊ द्या. हा तर सोनू यायचा बाकी अजून, त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. आता श्रुती गरम गरम काढतेचे बट्ट्या. श्रुती 1 नंबर झालेल्या बट्ट्या, फक्त डाळ तशी झाली पाहिजे. मग तू 100 पैकी 100 मार्क भेटेल, नाही तर 100 पैकी 0 मार्क. मार्कच काय लोणचं घालू काय मी? मार्क पैशाचं काय लोणचं घालायचं तुला? पैसे खर्च करते ते. पैसे खर्च करते. तर छान अशा बट्ट्या झालेल्या. आता मी खाऊन तुम्हाला सांगल की कशा झाल्या, आणि सोनू पण सांगल तिला जमत्या का. नाही डाळ बट्ट्या ग, फक्त बट्ट्या छान झाल्या, पण डाळ कशी आली ती माहिती नाही. आहे ना वरात? छान झाल्या. छान झाल्या काय रे पाय मोडत.
पाय मोठं छान झालं वरद. आवडलं तुला? थँक्यू म्हण मम्माला. हे बघा चल शिकवलं नवीन हँडशेक करून थँक्यू म्हणायचं. तर हे बघा इकडं आता चालू श्रुतीचं तळण अजून बट्ट्या. श्रुती म्हण नाही का चपट्या बट्ट्या म्हणणं फास्ट मध्ये. चपट्या बट्ट्या का? हा चपट्या बट्ट्या 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 चपट्या बट्ट्या. नाही जमत. तर कोण तुम्ही पण म्हणून बघा. हे नवीनच काहीतरी आता काढलेलं आहे. तुम्ही पण म्हणून बघा चपट्या बट्ट्या म्हणा फास्ट म्हणून. आम्हाला तर काही जमलं नाही. तुम्हाला जमतं का बघू आपण. आणि कमेंट करून सांगा. खरं सांगा ज्यांना जमलं त्यांना. तर विनाकारण कोणी काही कमेंट करून सांगू नका की जमलं असं तसं. तर वरद तू म्हणतो का? तू म्हण बरं चपट्या बट्ट्या. म्हणलं तू म्हण चपट्या बट्ट्या त्या ऐकू यायला म्हणतात. तर चला भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट जेवण करायचे नाही. मला सोनूला पण विचारू आपण श्रुतीला किती मार्क भेटतात किती नाही. तर भेटू आपण थोड्याच वेळेत. चला तर हे बघा मस्त आता जेवण चालू आहे आमचं. आणि सोनू पण आलेला. सोनू कशा झाल्या वाटत्या? एक नंबर अर्ध तुम्ही संपवला. तर मग आता किती मार्क द्यायचे? 10 पैकी 10ची आणि खूप छान झालेलं आहे त्या. म्हणजे रेटिंग 10 पैकी 10ची देतोय. हा हे वरदच्या बट्ट्या. मदत करतो यार वरद. नाही त्याचं दाखवून दिलं की सोडून देतो. हे पाहिजे वरदच्या बट्ट्या सोडून देतो. वरद नाही ना खूप जास्त खायला घेतलं बघा. नुसतं खायला लागलं बट्ट्या. सूर्याला पण नाही खायला लागला तो. म्हणजे तशी तर ताईच्या आजची जी चव आहे ना मला नेहमीच आवडते. पण आज त्यातली पट्टी एवढी खतरनाक झाली ना. भूक पण अशी लागलेली होती. एकदम मस्त असं जेवण. मी फोन केला म्हणलं डाळ बट्ट्याचं बेदे लवकर ये. त्यामुळे लवकर आलो मी जरा. नाही तर रोज जेवण आहे आमचे 10, 10:30, 11ला होतात. आता किती वाजले? 9:30 वाजले आज. तुम्ही हारले मग. तू काय म्हणले 10 वाजल. बर पैंच तर काही लावलीच नव्हती हारायला. पण विषय असा आहे सोनू. आता बट्ट्या कशा झालेल्या त्या? बट्ट्याला भारी लागला. आकार कसा आहे त्याचा? आकार एकदम बिस्किट सारखा आहे मस्त. चपटा आहे ना. मग आता चल. बिस्किट. हा तर मग म्हणून दाखव आता चपट्या बट्ट्या फास्ट मध्ये म्हण. चपट्या बट्ट्या कठीण आहे. आम्ही दोघांनी तेच केलं पहिले. चपट्या बट्ट्या म्हणलं सोनू आल्यावर त्याला विचारू. त्याला म्हणालो म्हणलं चपट्या बट्ट्या. बिस्किट बट्ट्या. अरे बट्ट्या रे द्या. बट्ट्या केल्यावर माझ्या बायकोनी. पण तुम्ही चपट्या बट्ट्या म्हणून केलंय. बिस्किट समजलंय. नाही मस्त लागायला. बिस्किटच म्हणले. मी ते बारीक काऊन केलं ते क्रिस्पी व्हावं म्हणून कडक. पप्पाला व्हिडिओ कॉल केला आता. पप्पा पण काय म्हणले बिस्किट खायला लागला का? वरदला म्हणे बिस्किट खायला लागला. म्हणलं नाही म्हणलं बट्ट्या आहे त्या. पण त्या गव्हाच्या आणि रव्याच्या फक्त त्यात बाकी काहीच टाकलेलं नाहीये. नरम झालं ते मस्त आहे. तर चला आता घेतो आम्ही आज स्वाद मस्त जेवणाचा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आणि तुमच्याकडे बट्ट्याला काय म्हणते ते पण सांगा. आणि तुम्ही म्हणून बघा चपट्या बट्ट्या ज्याचं बरोबर आलं त्यानं सांगा. किती वेळा म्हणायचं? फास्ट मध्ये म्हणून दाखव. फास्ट मध्ये म्हणायचं. चपट्या बट्ट्या. नाही जमत. 10च्या वर पण जात नाही कोणी. म्हणजे 10 वेळेस तरी म्हणून दाखवायला पाहिजे. तर चला. कापून जातोय लय अवघड आहे. बिस्किट बट्ट्या म्हणू शकतो. बिस्किट बट्ट्या ते म्हणता येतं. चपट्या बट्ट्या म्हणायचं. तर असा काही विषय आता आजचा. आणि चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चपट्या बट्ट्या म्हणून दाखवा तुम्ही पण. सगळ्यांना एकदा बाय बाय. वरद बाय कर. सी यू. बाय श्रुती. बाय सोनू. बाय.